नमस्कार. आज भगवंताच्या आणि माऊलींच्या कृपेनं 16वा अध्याय आपला पूर्ण होणार आहे आणि आपल्या नवीन वर्षाला म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतरच्या सोमवारी आपण 17व्या अध्यायाला उत्साहाने सुरू करणार आहोत. आज जो शेवटचा श्लोक आपण 24वा बघणार आहोत. तत्पूर्वी असं पाहिलं होतं की दैवी गुण पण पाहिले आणि असुरी गुण पण पाहिले आणि असुरी गुण असणाऱ्या मंडळींना कसं सगळीकडेच ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीकडे कसं अपयशी व्हायला होतं, कारण कामक्रोध लोभामुळे. याचाही विचार आपण मागच्या काही ओव्यांमध्ये केला. मागच्या वेळेला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगितली माऊलींनी, की हे जसं आसुरी लोकांचं होतं की कामक्रोध लोभ या 3 द्वारांमध्ये अडकतात, तशी आणखीन एक गोष्ट होते की शास्त्र काय सांगतं, मोठी माणसं काय सांगतात, संत सद्गुरू काय सांगतात, हे न ऐकता मन मानेल तसं वागणाऱ्या या आसुरी लोकांना सुद्धा ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीकडे फार मोठं अपयश प्राप्त होतं. आणि मग आता शेवटच्या श्लोकात तस्मात म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्मम कर्तुमिहारसी. हा 16व्या अध्यायाचा भगवंतांनी शेवटचा सांगतेला श्लोक. तस्मात शब्दारी म्हणून काय कर अर्जुना, तर शास्त्रम प्रमाणम, शास्त्र प्रमाण मानायला पाहिजे. शास्त्राने जे सांगितलं आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि मग ते काय, तर कार्य आणि अकार्य, कार्य व्यवस्थित हो. आपलं कर्तव्य काय आणि आपलं अकर्तव्य काय, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, याची शास्त्राने जी व्यवस्था लावून दिलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे ते प्रमाण मानून, शास्त्राला प्रमाण मानून एवं ज्ञात्वा हे लक्षात घेऊन, हे जाणून शास्त्रविधानोक्तम कर्म, शास्त्राच्या नियमाने सांगितलेली कर्म करणं हेच अर्हसी म्हणजे योग्य आहे, असं भगवंतांनी निर्णय दिला अर्जुनाला आणि आम्हाला पण दिला आहे. की शास्त्राने सांगितलेलं, संत सद्गुरूंनी मान्य केलेलं, मोठ्या माणसांनी सांगितलेलं आणि आपल्या कर्तव्याला धरून असणारं कर्म करणं हेच श्रेयस्कर आहे, हे आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं सांगतोय. आपण पण सगळ्यांनी आपलं कर्तव्य जे काही आपल्याला योग्य ते करायला हवं आहे. आपल्याला काय वाटतं ते नाही, शास्त्र काय म्हणतं, मोठी माणसं काय म्हणतात, आपल्याला कळलं नाही तर बाकीची मंडळी काय म्हणतात त्याप्रमाणे ते करावं. हे शास्त्राला प्रमाण धरून जर आपण केलं तर शास्त्रविधानोक्तम कर्म, शास्त्राच्या नियमानं केलं कर्म करणंच श्रेयस्कर आहे, असं लक्षात घ्यायचं आहे. फार महत्त्वाचा श्लोक आहे. आता इथे सगळी आसुरी संपत्ती संपून भगवंतांनी अर्जुनाला काय करावं काय करू नये याच्याबद्दल सांगितलं आहे. आपल्या मनाप्रमाणे ठरवून नाही. याचा अर्थ असा आहे, आपण आजूबाजूला पाहतो आहे की समजा आपण म्हटलं की विद्यार्थी आहे, तर विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करताना ब्रह्मचर्याश्रमात राहण्यासारखंच राहायला पाहिजे. तेच त्याचं कर्तव्य आहे, अभ्यास करणं, अन्य गोष्टी नाही. मग प्रपंचामध्ये कर्तव्य करायचं आहे तेव्हा गृहस्थाश्रमी गेल्यावर ती सगळी कर्म करायची, ती बरोबर आहे. पण विद्यार्थी दशेत असताना अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला हवं. तू मेरे लिए मैं तेरे लिए असं जे महाविद्यालयातलं हल्लीचं वातावरण आपण पाहतो, त्या सगळ्या गोष्टी आत्ता करायच्या नाही आहेत. पण आता व्यक्ती स्वातंत्र्या नावाखाली आपण आत्ता हे शास्त्र काय म्हणतं किंवा भगवंत सांगतोय की आपलं कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्राने काय कर्तव्य सांगितलं ते केलं पाहिजे. आज जे काही आपण भोवताली पाहतो, जे काही चित्र आपल्याला दिसतं की अभ्यासाच्या वातावरणाऐवजी भलतंच काही वातावरण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दिसतं आणि त्यामुळे अनेक गंभीर सामाजिक प्रश्न आपल्या समाजामध्ये निर्माण झाले दिसतात. असो, विषय आपला नेमका कळावा यापुरतं उदाहरण लक्षात घ्यायचं आहे की मनाला येईल तसं नाही, तर शास्त्रांनी सांगितलेलं आपलं कर्तव्य जे आहे ते योग्य पद्धतीनं आपण केलं पाहिजे, याचा विचार आज करायचा आहे. असं आहे की समाजामध्ये काय किंवा आपल्या जीवनामध्ये काय, प्रत्येकानं कसं वागायचं, काय करायचं नाही, हे सगळं ठरवणं हे शास्त्राचं परंपरेचं काम आहे. कोणी काय करायचं म्हणजे जरी किती आपण म्हटलं की आपली आई करत होती तसं आपण करतो आहे, तर बरोबर आहे. ज्या गोष्टी आपल्याला काय करायच्या ह्या कशा करायच्या आहे कळायचं असेल तर आपण आधीच्या पिढीकडे बघतो. तर तसंच म्हटलं आहे की परंपरा, शास्त्र काय सांगतं आणि हे सगळं त्यांच्या हितासाठी असतं.
कल्याणासाठी असतं. अशा कर्तव्य आचरणाने माणसाचं कल्याण होतं, हे लक्षात घ्यायला हवं. जसं आपण जिथे कुठे काम करत असो, नोकरी करत असो, तिथले जे नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. आता तुम्ही आम्ही ज्या वयाची मंडळी आहोत, तर आपला एक रोजचा अनुभव असतो की समजा काही शारीरिक तब्येत बिघडली तर आपण डॉक्टरकडे जातो आणि मग तिथे आपण आपलं डोकं नाही चालवत. आपल्याला काय होत आहे ते सांगितल्यावर त्याच्या बुद्धीने, त्याच्या अनुभवाने ते डॉक्टर जे काही आपल्याला सांगतो आहे ते सगळं आपण ऐकतो. त्यांनी दिलेलं औषध, दिलेल्या त्या पद्धतीनं 3 वेळा 2 वेळा ते घेतो आणि त्याचं कारण काय, तर कसं वागावं, काय घ्यावं, कसं करावं हे त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं आहे, म्हणून तर आपण त्याच्याकडे गेलेलो आहोत ना. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या नियमांचं पालन करायचं. त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ह्याची आपल्याला खात्री असते. अ, असं नाही आपल्याला म्हणता येणार की मीच का सगळे नियम पाळायचे, म्हणजे मला बरं नसलं तरी बाकीच्यांनी घरातल्यांनी नियम पाळायची आवश्यकता नाही, मला बरं नाही तर मीच नियम पाळले पाहिजेत. हे जसं आहे तसं प्रत्येकाचं कर्तव्य जे की आहे त्या कर्तव्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे. आपल्या हितासाठी आहे ते, अन्य कोणी करायचं याच्यासाठी नाही. ज्याच्यावर विश्वास आपल्याला टाकायचा असतो त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला असतो. जसं डॉक्टरवर विश्वास आपण टाकतो तर त्याचा अनुभव असतो, त्याचा अभ्यास असतो. त्यामुळे तो सांगतो आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. काय योग्य काय अयोग्य हे त्या त्या जाणकार व्यक्तीकडून आपण करत असतो. अगदी हेच काम शास्त्रग्रंथांचं आहे. प्रमाण ग्रंथ, शास्त्रग्रंथ जे आहेत, जर आता गीता हा शास्त्रग्रंथ आहे. गीतेत जे सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण आचरण करायचं. खरं तर असं आहे की अर्जुनाला हे सगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण आता भगवंताने अखेरच्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं. त्याचं कारण असं आहे की त्याला वाटणारं जे भय आहे त्या भयासाठी सांगितलं, की त्याला वाटत होतं की युद्धात आपल्या हातून आपल्याच माणसांची हत्या होणार आहे, हे पाप लागणार आहे, असा विचार त्याच्या मनात येत होता. म्हणून भगवंत त्याला शास्त्र सिद्धांत सांगतो आहे. शास्त्रात काय सांगितलं आहे की सत्याच्या, न्यायाच्या बाजूने राहायला पाहिजे. एक राजा असतो, त्यामुळे राजाने, क्षत्रिय आहेस त्यामुळे क्षत्रियाने समोर जो आपला शत्रू आहे त्या शत्रूला मारणं हे काही पाप नाही आहे, हे सगळं समजावून सांगायचं आहे. स्वधर्माचं, क्षत्रिय म्हणून असणारं आपलं जे काही कर्तव्य आहे, स्वराष्ट्रासाठी आपल्याला करायचं जे कर्तव्य आहे, राज्य रक्षणासाठी आपल्याला करायचं जे कर्तव्य आहे, त्यासाठी हे सगळं करायलाच हवं. बरं, हे सगळं करताना भगवंताने त्याला मागेच सांगितलं की हे करता तुझा देह पडला तरी तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तुझा स्वर्गाचा धनी तू होणारच आहेस आणि तू पराभूत होणार नाही आहेस, कारण तुझी स्वाभाविकच तुझ्या जो असणारा पराक्रम तुला माहिती आहे. अशा दोन्ही गोष्टी खरं म्हणजे सांगून टाकलेल्या आहेत. तरीही आत्ता पुन्हा एकदा शास्त्राचा आधार भगवंत देत आहेत की शास्त्रग्रंथ काय सांगतात, शास्त्र काय सांगतात, त्याप्रमाणे आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय करायचं आणि काय करायचं नाही ते ठरवावं लागतं. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या प्रसंगामध्ये अयोग्य आहे, पापाला कारण होते, ती दुसऱ्या प्रसंगी कदाचित पापाला कारण होणार नाही, शास्त्रसंमत असेल. आपण काही उदाहरणं त्याच्यात घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. धर्मशास्त्राने किंवा धर्मसिद्धांताने सांगितलेलं असतं. काही असं उपासनाशास्त्र किंवा भक्तिशास्त्र ती कशी करावी, अध्यात्मग्रंथामध्ये काही सगळे शास्त्र सांगितलेले असतात. तर जीवाचा उद्धार होण्यासाठी आपला मानवी जीवन मिळालं आहे आपल्याला, त्या मानवी जन्माचा उद्धार होण्यासाठी काय करावं हे सगळं शास्त्र सांगते. व्यावहारिक जगाचे नियम असतात ते बदलते असतात. आज व्यावहारिक जगाचा जो नियम आहे तो काही वर्षांपूर्वी नव्हता, काही काळापूर्वी नव्हता, कदाचित आणखीन काही काळाने तो बदलेला आहे. म्हणजे परिस्थितीनुरूप व्यावहारिक जीवनातल्या गोष्टी बदलतात. आपण ज्या कर्तव्याचा शास्त्रग्रंथांचा विचार करणार आहोत ते असे बदलणारे नाहीत. माझं कर्तव्य काय आहे, माझी भूमिका काय आहे लक्षात घेऊन करायचं आहे. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की व्यावहारिक ह्याच्यामध्ये आता आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी पितृसत्ताक पद्धती आहे, काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती आहे, अजूनही आहे. काही ठिकाणी लग्नामध्ये हुंडा घेतला जातो, मुलांनी मुलीकडून घेतला जातो किंवा काहीकडे मुलींनी पण घेतला जातो वगैरे वगैरे. किंवा काही समाजामध्ये एकपत्नी व्रत ही धर्माची गोष्ट आहे, एकच पत्नी हवी. पण काही ठिकाणी बहुपत्नीत्वाची ही आहे की, म्हणजे त्या त्या धर्माला ते धर्मसंमत आहे. आता याच्यामध्ये योग्य आणि अयोग्य हा संभ्रम होऊ शकतो. व्यावहारिक दुनियेमध्ये असे परस्पर विरुद्ध गोष्टी असू शकतात. पण आपण जिथे राहतो
तिथले असणारे संत सज्जन, तिथले असणारे साधू पुरुष त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागावं, ते शास्त्रसंमत वागतात. साधूसंतांनी अभ्यास करून, काही उपासना करून, काही साधना करून, शास्त्रांचा अभ्यास करून काही गोष्टी ठरवलेल्या असतात. त्यांना तुमच्या आमच्या हिताची तळमळ असते, आपलं नेमकं भलं कशात आहे याची त्यांना बरोबर कल्पना असते. त्यामुळे ते सांगतील तसं वागावं, शास्त्रसंमत वागावं. म्हणजे ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की शास्त्राचा अभ्यास आम्ही केलाच नाही असं म्हणून आपण बाजूला नाही होऊ शकणार. ज्यांनी कोणी शास्त्रांचा अभ्यास केला आहे त्यांचं आचरण कसं असतं असा विचार करून आपण वागावं लागतं. व्यावहारिक जगामध्ये काळाप्रमाणे प्रथा बदलतात, त्याच्यामध्ये त्यावेळेचं समाजहित असतात. आता उदाहरणार्थ पूर्वी आपल्याकडे सतीची चाल होती, काळाप्रमाणे सतीची चाल बंद झाली, ती बरोबरच आहे. त्यामुळे काही बदलत्या प्रथा असतात, काळाप्रमाणे बदलतात, त्याची पण समाजाला गरज असते. त्या व्यावहारिक ह्याच्यामधल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यास आपल्याला कळतं. त्याच्यात पण समाजहिताचा विचार करणारी मंडळी त्या चुकीच्या समाजातल्या गोष्टी बाजूला करतात आणि परिवर्तन घडवून आणतात असं आपल्याला दिसतं. आता या सगळ्यामध्ये तेच आहे की मानवाचं कल्याण, जीवाचं कल्याण होणं, समाजाचं कल्याण होणं, मानवाचं कल्याण होणं या हेतूनं या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे काळाप्रमाणे जो काही बदल होतो, पूर्वी अगदी 9-10 वर्षाच्या मुलींची लग्न होत असत आणि आता काही तसं करून चालणार नाही. तेव्हा ते धर्मसंमत होतं, त्याला वेगळी कारणं होती, तसं तेव्हा होतं, पण आज नाही तसं होऊन चालणार. तर अशा ज्या काही काळानुरूप बदलणाऱ्या पद्धती असतात त्या समाजाचं हित लक्षात घेऊनच, समाजाचं हित करणाऱ्या विचारवंतांनीच ते बदल केलेले असतात. धर्माला मंजूर असणार किंवा त्या समाजासाठी ती गोष्ट योग्य असते असं आपल्याला दिसेल. आता आपण जो विचार करतोय, आता हे धर्माचा धर्म पण किंवा ज्या गोष्टी सत्याच्या निष्ठेवर किंवा समाजाच्या गरजेवर त्याचे जे काही परिणाम असतात त्या परिणामांचा विचार करून जे राहतं, जे टिकतं, त्याचा स्वाभाविकच समाज स्वीकार करतं. ह्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बदलल्या आणि त्या समाजाने स्वीकारल्या, अगदी बरोबर आहे. म्हणून शास्त्राचा, त्या काळामधल्या असलेल्या विचारवंतांचा, शास्त्रग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा, समाजकारण करणाऱ्या लोकांचा, संतांचा, सद्गुरूंचा, सगळ्यांचा विचार करायचा. त्यांनी जो अर्थ लावलेला आहे, त्यांनी जे आचरण केलेलं आहे ते लक्षात घेऊन आपली जीवनपद्धती ठेवायची. तर आपण समाजाचा विचार बाजूला ठेवू. आपण आता अर्जुनासंबंधी विचार करतो आहे, त्यामुळे आपण आपल्या कर्तव्याचा अकर्तव्याचा, म्हणजे अर्जुनाच्या कर्तव्याचा अकर्तव्याचा असा विचार केला तर याचा अर्थ असाच आहे की जसं असतो मा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे असं म्हणतो. तर जीवनपद्धती जी आहे ती वाईटाकडून चांगल्याकडे, आपण आता आसुरी संपत्तीचा अभ्यास केला ना, तर त्याच्यातून आपल्याला चांगल्याकडे जायचं आहे. त्या असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे अशी जी आपली वाट व्हायला हवी. म्हणजे सद्गुणांची वाढ व्हायला हवी, आसुरी संपत्ती बाजूला करता यायला हवी, वाईट गुण आपल्याला टाकून देता यायला हवे, दैवी गुण आपल्या जे आहेत ते पुन्हा आपल्याला कळले पाहिजेत. असा सगळा विचार या शेवटच्या श्लोकाच्या निमित्तानं आपल्याला भगवंत करायला सांगताय. माऊलींनी याच्यावरती 455 ते 473 एवढ्या 18 ओव्या आपल्यासाठी लिहिले. छान उदाहरणं देऊन अर्जुनाला माऊलींनी, म्हणजे माऊलींच्या अर्जुनाला माऊलींनी मुद्दा छान पटवला आहे. आणि मग स्वाभाविकच त्या सगळ्या ओव्यांमधून ज्या शास्त्राचा, ज्या संत सद्गुरूंचा किंवा आपलं कल्याण कुठे साधेल याचा जो काही विचार आपल्याला या श्लोकामध्ये त्या करायला सांगणार आहेत, ती श्रद्धा अंतःकरणात असण्यासाठी काय करायला हवं किंवा श्रद्धा नेमकी काय, तर त्याचे जे श्रद्धेचे 3 प्रकार, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धासुद्धा, या त्रिविध प्रकारांचा अभ्यास 17व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याकडून करून घेणार आहेतच. त्या अध्यायाकडे जाण्यापूर्वी आपण ह्या शास्त्राने नेमकं काय सांगितलं आहे त्याच्यावर आपलं कर्तव्य कसं अवलंबून असतं त्याचा विचार करूया. 455वी ओवी. या कारणे पै बापा जया आथी आपली कृपा, तेडे वेदाची या निरोपा आनन कीजे. बाबा अर्जुनाला म्हणतायत, याकरता बाबा अर्जुना, भगवंत सांगतोय अर्जुनाला की जया आथी आपली कृपा, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, जया आथी आपली कृपा, कृपा म्हणजे कल्याण, आपलं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं आहे, त्याने वेदांची या निरोपा, त्यांनी वेदांच्या उपदेशाला
अप्रमाण मानू नये. वेद काय सांगतायत ते नीट समजून घ्यावं. वेदाची या निरोपा आनन कीजे, त्याची अवज्ञा करू नये. ते चुकीचं आहे असं मानू नये, ते अप्रमाण मानू नये. वेदांची जी आज्ञा आहे त्याचं उल्लंघन करू नये, शास्त्र प्रमाण मानावं. आता प्रश्न पहिल्या ओवीतच मनात येईल की आम्ही वेदांचा अभ्यासच केला आहे, त्यामुळे वेदांनी काय सांगितलं आहे आम्हाला काय माहिती. पण ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आहे ते काय करतात तसं करावं ना. आपण जरी केला नसला वेदांचा अभ्यास, तर ज्यांनी कोणी केला आहे ते आपल्या हिताचं काय ते सांगतायत तर ते ऐकावं. ते असो, पण पहिल्याच ओळीमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतो की अर्जुना, वेदांचा अभ्यास म्हणजे वेदांनी जे सांगितलं आहे ते प्रमाण मानावं. उदाहरण दिलंय लगेच. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायास्य आत्महित भेटेची ते. 750 वर्षापूर्वीची ओवी आहे, पण आजसुद्धा आपण नीट त्या ओवीकडे पाहिलं किंवा थोडासा आपल्या मनाशी विचार केला तर आपल्याला पण पटतं. त्यांनी असं म्हटलं आहे की पतिव्रता स्त्री जी आहे ती पतीच्या मताला अनुसरून वागते, कारण त्यातच तिचं कल्याण असतं. आता मी आत्ता म्हटलं की हे माऊलींच्या वेळेला म्हणजे 750 वर्षापूर्वी कदाचित बरोबर असेल. आज सारखं एकमेकांशी तुतुमयमय असतं, पण तरीही आपल्या लक्षात येतं की जरा थोडासा आपण मनाशी विचार केला, सारखी बरोबरी करणं हे काही आपल्या हिताचं नसतं. आपलं त्यांनी ऐकावं, त्यांचं आपण ऐकावं, असा समोपचाराचा मार्ग असावा. त्यांनी सगळ्यांचं कल्याण होतं. एकमेकांच्या मताचा आदर राखावा हा त्यातला अर्थ आहे. त्या माऊली जे म्हणतात ते आजही आपल्याला पटेल की दुसऱ्याच्या मताला अनुसरून वागणं हा आपल्या कल्याणाचं असतं. फार तर आपण असं म्हणूया की दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर करून वागावं, त्यामध्ये दोघांचंही हित असतं. ना तरी श्री गुरुवचना, दिठी दे तू जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. ते म्हणतात गुरुवचना, किंवा असं धरा की ते मगाचं उदाहरण तर झालंच की पतिव्रता स्त्रीनं पतीला जे काही हवं आहे त्याचा आदर केला, त्याला अनुसरून वागलं तर दोघांचं कल्याण होतं. किंवा गुरुच्या वचनाला, गुरुच्या आज्ञेला, गुरुच्या सांगण्याला दिठी दे तू जतना, मोठ्या काय गुरु सांगतायत, काय सद्गुरू सांगतायत ते दिठी, अगदी दक्षतेने बघणारा, बरोबर लक्ष देऊन ऐकणारा, त्याप्रमाणे आचरण करणारा असा जर अनुभव घेणारा शिष्य असेल तर त्याला स्वाभाविकच काय होईल, शिष्य आत्मभुवना माझी पैसे, तो मुळी ते आत्मानंदातच राहील. एक सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानली, सद्गुरू काय सांगतायत ते नीटपणानं ऐकलं, त्याच्याप्रमाणे आचरण केलं तर त्या सत्शिष्याला जो काही अनुभव येईल तो अनुभव आत्मानंदाचा अनुभव असेल. अशा पद्धतीनं शास्त्रसंमत म्हणजे काय हे माऊली आपल्याला पटवून देत आहेत की दुसऱ्याचं हित लक्षात घेणारी मंडळी आहेत. जसा पतिव्रतेला पती आहे तसं ह्या सत्शिष्याला सद्गुरू आहेत. सद्गुरूचं नीटपणाने आपण ऐकलं ते काय सांगतायत हे जर आपण अगदी दिठी म्हटलं, दिठी दे तू जतना, अगदी दक्षतेनं लक्षपूर्वक लक्ष ठेवून असं जर आपण सद्गुरू काय सांगतायत ते जर ऐकलं आणि त्याप्रमाणे अनुभव घेतला, त्याप्रमाणे आचरण केलं तर स्वाभाविकच म्हणजे सद्गुरू आज्ञाप्रमाण असं खरं मानायचं. आपलं आपण मला काय वाटतं, माझं असं मत होतं असं न म्हणता आपले सद्गुरू काय सांगतायत, सद्ग्रंथ काय सांगतायत, संत काय सांगतायत याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर ते आपल्या कल्याणाचं असतं. हे असो आपुला ठेवा, हाता आधी जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. एक उदाहरण देतात माऊली, ते म्हणतात हे असू देत. आता कसं आहे की समजा आपणच एखादी वस्तू ठेवलेली असते, आपलाच ठेवा, आपणच कोणीतरी ठेवलेला असतो आणि जर का तो आपल्याला सापडावा असं वाटत असेल तर आपल्याला दिव्याचं सहाय्य घ्यावं लागतं. दिसत नाही आहे म्हणून आपल्याला काहीतरी दिव्याचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे कुठे वस्तू ठेवली आहे, काळोख असेल, रात्रीची वेळ असेल किंवा खरोखरच नाही दिसलं तर मग आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. ते जसं आपण दिव्याचं सहाय्य घेतो आणि आपण ठेवलेलीच वस्तू हुडकतो, शोधू शकतो, तसं ते सांगतायत. तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे, अंधारातली वस्तू सापडायला जसं दिवा पुढे घ्यावा लागतो म्हणजे वस्तू मिळते, तसं आहे की त्या जाणकाराच्या मदतीनं आपल्याला ती जशी दिव्याच्या मदतीनं वस्तू मिळते तसं हे आत्मज्ञान म्हणजे सद्वस्तूच आहे. तर ही सद्गुरूंच्या कृपेनं ही सद्वस्तू आपल्याला मिळते.
सद्गुरूंच्या आज्ञापालनाने सद्गुरू काय सांगतायत ते नीटपणे जर आपण ऐकलं तर आपल्याला हरवलेली वस्तू जशी किंवा न सापडत असलेली वस्तू जशी आपल्याला दिव्याच्या मदतीनं मिळेल तशी सद्गुरूंच्या सल्ल्याने आपण जर वागलो तर त्यामुळे आपल्याला सद्वस्तू आत्मवस्तू आत्मज्ञान ह्याची प्राप्ती होईल. खऱ्या खऱ्या आत्मानंदाचा अनुभव आपल्याला मिळेल. तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेथे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. आता या ओळीत ते सांगतायत की चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळे चारी पुरुषार्थ मी तो जो गोसावी हो म्हणे पार्था. आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की काय करायचं तर जे मिळत नाही ते दिव्याचं सहाय्य घ्यायचं. तसं अति आदरे म्हटलं आहे की मोठ्या आदराने जर आपण सद्गुरू काय सांगतायत त्यांच्या आज्ञेचं पालन केलं तर आपल्याला त्या सद्वस्तूचा निश्चितच लाभ मिळेल. तसं ते सांगतायत की या चारी पुरुषार्थाचा मी स्वामी होईन असं जो कोणी म्हणणार आहे त्यांनी काय करायला हवं तिथे श्रुती स्मृतींना आपल्या डोक्यावर घ्यायला पाहिजे. म्हणजे शास्त्रसंमत आचरण केलं पाहिजे. श्रुती स्मृतींना माथा घेतलं पाहिजे. म्हणजे श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी शिरसावंद मानल्या पाहिजेत. जे काही शास्त्राने सांगितलं आहे तसंच्या तसं आपल्याला काटेकोर पालन करता यायला पाहिजे. त्यांची आज्ञा प्रमाण मानली पाहिजे. त्यांना शिरसावंद शिरी घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. सगळ्या चारही पुरुषार्थांचा स्वामी जर व्हायचं असेल धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांसाठी जर का आपल्याला खऱ्या अर्थानं त्या पुरुषार्थाचा स्वामी व्हायचं असेल तर श्रुती स्मृतींचा धर्मग्रंथांचा धर्मशास्त्राचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना शिरसावंद मानलं पाहिजे. त्यांच्या आज्ञा प्रमाण मानल्या पाहिजे. शास्त्र म्हणायला जे सांडावे ते राज्यही तृण मानावे आणि जे घेववी ते न म्हणावे विषयी विष. एकाच ओळीमध्ये दोन इतकी सुंदर टोकाची उदाहरणं दिली आहेत. पण अगदी टोकाचं सांगितलेलं आहे. किती शास्त्राला किंवा किती सद्गुरूंच्या बोलण्याला सद्गुरूंच्या सांगण्याला महत्त्व आहे ते या एका ओळीतून आपल्याला लक्षात येईल. त्यांचं म्हणणं आहे शास्त्र म्हणायला जे सांडावे. शास्त्राने जे टाकायला सांगितलेलं आहे हे 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 करू नये असं जे शास्त्राने सांगितलेलं आहे मग ते राज्यही तृण मानावे. अगदी राज्य जरी असलं तरी त्याला गवताप्रमाणे तृण मानावं टाकून द्यावं. शास्त्राने जर सांगितलेलं असेल तर राज्यसुद्धा तृणवत मानावे आणि जे घेववी ते न म्हणावे विषय विष. आणि शास्त्र जे घ्यावे म्हणे म्हणजे विष जरी घ्यायला सांगितलं असेल तरी देखील घ्यावे. आता खरं असं आहे की एवढं राज्य मिळतं आहे आणि शास्त्राने सांगितलं तिकीट मिळतं आहे आणि शास्त्र म्हणतं आहे तुमचं काय हा तिकिटाच्या वगैरे काही भानगडीत पडू नका. तर कसं चालेल. आपसूक जर मिळाली गोष्ट तर का सोडायची असं वाटेल. परंतु शास्त्र काय सांगतं तर शास्त्राने आपल्याला सांगितलं की जर का योग्य नसेल आणि शास्त्राने सांगितलं की राज्य मिळालं तरी घेऊ नको तर ते तृणवत गवतासारखं टाकून द्यावं घेऊ नये. आणि शास्त्राने सांगितलं की विष घ्यावं तर ते विष असलं तरी देखील शास्त्राने सांगितलं ते घ्यावं. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. किती शास्त्र प्रमाण मानलं आहे. आत्ता कोणता विषय सुखकारक आहे आणि कोणता दुःखकारक आहे याचा निर्णय आपण करू शकत नाही. शास्त्राने काय सांगितलं आहे सर्वसंमत ते समजून घ्यावं. म्हणजे काय तर आत्ता एखादी गोष्ट आपल्याला दुःखकारक वाटते बरोबर आहे पण पुढे सुख मिळणार असेल तर त्याचा अंदाज त्याचा अनुभव त्याचं खरं नेमकं काय घडणार आहे याची जाणीव ही त्यांना असते. आणि म्हणून ते जे काही निर्णय देतात तो निर्णय आपण घ्यावा. त्याला शास्त्रप्रमाण किंवा सद्गुरूंचा निर्णय असं मानावर तो घ्यावा. भगवंताचा आणि दुर्योधनाचा एक संवाद आहे. त्याचं ते उदाहरण आपण घेतलं की आपल्याला नेमकं आत्ता काय म्हणायचं आहे ते कळेल. दुर्योधनाला भगवंत असं म्हणतो की मा तात श्रियम आयांतिम अवस्था सबुद्यता अर्धम प्रदाय. कळेल आपल्याला. अर्धम प्रदाय पार्थेभ्यो. पार्थ म्हणजे पांडवांना म्हटलं अर्धम प्रदाय अर्ध राज्य दे महतीम श्रियम आपनोही. ह्याच्यात तरी म्हटलं आहे की अरे हे बघ श्रियम आयंतिम ती लक्ष्मी तुझ्याकडे येते. भगवंत दुर्योधनाला सांगताय की लक्ष्मी तुझ्याकडे येण्याविषयी अगदी उत्सुक आहे.
आणि ती लक्ष्मी तुझ्याकडे येते, तू तिचा अवमान करू नकोस. फक्त काय कर, पांडवांना अर्ध राज्य दे. लक्ष्मी तुझ्याकडे येणारच आहे, पण तू आत्ता त्यांचा जो हिस्सा आहे तो त्यांना दे. पांडवांना अर्ध राज्य दे आणि लक्ष्मी तुझ्याकडे यायला उत्सुक आहे. आता हे जे काही अर्ध राज्य पांडवांना दे असं भगवंत त्याला सांगतोय, तो भगवंताचा उपदेश दुर्योधनाने मानला नाही. आता तो काय झाला, आत्ता या क्षणाला सांगताना त्याच्या दृष्टीनं ते काही हिताचं नव्हतं, कारण पांडवांना राज्य अर्ध द्यावं हे त्याला मुळीच मान्य नव्हतं आणि त्यामुळे भगवंताचा हा सल्ला त्याच्या दृष्टीनं नव्हता. पण नंतर भविष्यात अकल्याणच झालं, राज्य सगळं गेलंच, असं घडलंच ना. पण त्यावेळेला भगवंत काय सांगतोय हे दुर्योधनाने ऐकलं नाही. तो खरं म्हणजे भविष्यामध्ये कल्याणाचा सल्ला होता, परंतु तो काही दुर्योधनाला मान्य झाला नाही. दुर्योधनाने प्रमाण मानला नाही, भगवंताचं ऐकलं नाही. ते ऐकलं त्यावेळेला त्याला ते योग्य वाटलं नाही, स्वाभाविकच त्याचा सर्वनाश झाला. तसा रोग्याला विषयुक्त औषध घेण्याविषयी अगदी आत्तासुद्धा त्यावेळेला दुःखदायक वाटेल की हे काय, हे औषध विषयुक्त. पण एखादा तज्ज्ञ वैद्य असेल, जाणकार असेल, प्रमाण काय द्यावं हे त्याला बरोबर माहिती असेल, तर ते विषसुद्धा योग्य प्रमाणात दिलं तर भावी काळाच्या दृष्टीनं ते सुखकारक होतं. म्हणजे त्या रोगातून तो रोगी बरा होतो. आत्ता जसं असतं ना की अगदी हल्लीच्या काळात आपण लस टोचून घेतो, त्याच्यामागे काय कारण आहे, तेच आहे की लस टोचून घेतो याचा अर्थच तो आहे ती योग्य प्रमाणात ती लस टोचली की तो रोग आपल्याला होत नाही, याच्यासाठी आपल्याला ते घ्यायचं असतं. त्या जंतूंवरती विशेष प्रक्रिया करून ते सिद्ध करून तसं आहे. तसं त्यांनी विषाचं उदाहरण दिलं आहे की तो योग्य प्रमाणात जाणकार वैद्याकडून ते विष घेतसुद्धा त्या रोग्याला अमृतासारखं होईल आणि तो त्या रोगातून वाचेल. वैद्यकशास्त्रामध्ये वाघभटाचा एक उल्लेख आहे त्याच्यामध्ये, निषेव्यमानम तिलशः विषम अपि अमृता येते. तिळा एवढं विष, फार नाही, तिळा एवढं विष घ्यायचं आणि तेवढं तिळा एवढं विष जाणकाराकडून सेवन केलं तर ते विष त्या रोगाला अमृता समान होते. याचा आधार या ओवीमध्ये माऊलीने घेतला आहे. चांगल्या वैद्याने विष खा म्हटलं तर ते बरोबर आहे, उगीच आपलं रोज दारू ढोसायचे तसं सांगितलेलं नाही आहे. योग्य प्रमाणात किती काय घ्यायचं ते सांगितलं आहे. त्याला शास्त्र आहे, म्हणून रोग्यानं कोण सांगताय, कुठला वैद्य सांगतोय त्याच्यावर त्या रोग्यानं विश्वास ठेवावा आणि ते घ्यावं. थोडक्यात काय की जसं राज्याच्या बाबतीत सांगितलं की भविष्यात हे राज्य जे आहे ते तुला दुःखदायक होणार आहे, त्यामुळे आत्ताच ते तृणवत तू टाकून दे, तू घेऊ नको, अर्ध राज्य पांडवांना दे. असं जर ऐकलं असतं तर ते हिताचं होतं, पण ऐकलं नाही. शास्त्र काय सांगतायत, मोठी माणसं काय सांगतायत, भगवंत काय सांगतायत, आत्ता किती ते सुखदायक वाटलं, सगळंच्या सगळं माझंच आहे, दुर्योधनाला सगळं राज्य आपलंच आहे असं वाटत होतं. आत्ता ते किती जरी सुखकारक वाटत असलं तरी भविष्यात ते सुखकारक नाही आहे. आत्ता तुझ्याकडे लक्ष्मी यायला उत्सुक आहे, तू अर्ध राज्य ज्याचं आहे त्याला दे असा दिलेला सल्ला मानला नाही दुर्योधनाने. ते परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे. एक दुर्योधनाचा उदाहरणाने आपल्या लक्षात आलं की राज्य जरी मिळालं तरी ते आत्ता सल्ला जो मिळाला आहे ते तृणवत मानावं, म्हणजे देऊन टाकावं. किंवा दुसरं वैद्यकशास्त्रात उदाहरण दिलं की प्रत्यक्ष जाणकाराकडून अनुमान लक्षात घेऊन ते जे प्रमाणात दिलेलं औषध म्हणून दिलेलं जे विष आहे ते जीवाला नक्कीच अमृता समान होतं, अशासाठी ते सांगतात. आता खरं तर असं आहे की प्रत्येकच गोष्टीचा विचार केला तर शास्त्र काय सांगतं, निश्चितपणानं वेद प्रमाण मानणं, शास्त्र प्रमाण मानणं, संत काय म्हणतात ते प्रमाण मानणं याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. आज एखादी जी गोष्ट आहे ती परिणामाने काय काय होते, समजा आता कापूस आहे तर ते कापसाचं वस्त्र होतं, वस्त्र नवीन असतं मग जुनं होतं, जुनं झालं की अगदी त्याच्या चिंध्या होतात, त्या चिंध्यानंतर ते जाळून टाकलं जातं, मग त्याची राख होते. आता हे जे काय झालं याच्यामध्ये फक्त त्या कापसाचं रूप बदललं, कापसापासून राखेपर्यंत अनेक परिवर्तनं त्याच्यामध्ये झाली. आता हे अशा सगळ्या गोष्टी घडतात. मग हे आपल्याला अनुमान, तर्क, अंदाज हे सगळं आपल्याला याने कळू शकतं, कळत नाही असं नाही.
विषयांमधल्या गोष्टी कळतात. पण सगळ्या कुठल्याही विषयाचं असं तर्क, अंदाज ह्यांनी निश्चितपणाने ज्ञान कळत नाही. निश्चित काय असं हे ठीक आहे, हे आपलं सभोवताली आपल्याला दिसतं की आत्ता आहे, दृश्य स्वरूपात कशी कशी परिवर्तन होतात, हे आपण अंदाजाने, तर्काने, अनुभवाने, व्यवहारातल्या गोष्टीत सांगू शकतो. आपल्याला असं सांगायचं आहे की शास्त्र काय सांगतं किंवा संत सद्गुरू काय सांगतात, हे आपण लक्षात घ्यायचं. आत्ता आपल्याला ते कळणार नाही की भविष्यात ते आपल्याला किती लाभदायक आहे का नुकसान करणार आहे ते. म्हणून शास्त्राने काय सांगितलेलं आहे ते ऐकावं. ऐसिया वैदिक निष्ठा झालिया जरी सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. भगवंत अर्जुना म्हणतात की अशी वैदिक निष्ठा म्हणजे वेदांविषयी ज्याची अगदी पक्की निष्ठा आहे, म्हणजे वेदांविषयी ज्याच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झालेली आहे, त्याचं अकल्याण होणारच नाही. तरी काय आहे अनिष्ठा भेटणे का, त्याचं कसं काय अकल्याण होईल. ज्याला वेदांवरती श्रद्धा आहे, वेद काय सांगतील तो ऐकणार आहे, तर त्याचं अजिबात अकल्याण होणार नाही. अनिष्ट काही त्याच्यात होणारच नाही. वेदशास्त्र जाणकार जो आहे आणि त्याला त्याच्यात सांगितलेल्या गोष्टींचा जो काही अनुकरण करतो आहे, त्याप्रमाणे आचरण करतो आहे, त्याला त्याचं कल्याण होणारच नाही. ऐसिया वैदिक निष्ठा झाली जरी सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा, त्याचं कसं काय कल्याण होईल असं सांगतात. पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. पुढे ते आपल्याला सांगतायत अहितापासून, अकल्याणापासून. काय दुःख आहे, अहित आहे, अकल्याण काही म्हणूया, त्या अकल्याणापासून रक्षण करणारी, आपलं अकल्याण होणार नाही याची काळजी घेणारी, म्हणजे आपल्या कल्याणाचा विचार करणारी, अशी ही जी सगळी कोण श्रुती माऊली. त्यांनी म्हटलं श्रुती परवती, श्रुतींसारखी दुसरी कोणीच नाही आहे. म्हणजे शास्त्र आपल्या कल्याणाचाच विचार करत आहे. ते त्या क्षणाला आपल्याला असं वाटतं, जसं दुर्योधनाला वाटलं की नाही राज्य माझंच आहे सगळं. त्यामुळे शास्त्र काय सांगतं आहे याच्याविषयी श्रुती माऊली आपलं अकल्याण कसं करेल असा प्रश्न आहे. पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, आपल्याला अकल्याणापासून नक्कीच वाचवते, आपल्या कल्याणाचाच विचार करते. कोण? श्रुती पर्वती माऊली जगा. श्रुतीशिवाय दुसरी माऊली कोण आहे? म्हणजे शास्त्र आपलं अकल्याण कधीच करत नाही, हा त्याचा अर्थ आहे. शास्त्रात जे सांगितलेलं आहे त्याच्यासारखं जर आपण आचरण केलं तर आपलं 100% कल्याण होणार आहे. दासबोधामध्ये हीच गोष्ट थोडी आणखीन सोपी करून सांगितली की श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळ एक असारा. मग श्रवण कोणाचं करावं? हेच सद्गुरूंनी सांगितलेलं, संतांनी सांगितलेलं, सद्ग्रंथांनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं, ह्या गोष्टी श्रवण कराव्यात, त्या आपल्या कल्याणाच्या असतात. असं हीच गोष्ट इथे सांगतात आणि त्याला श्रुती माऊली म्हटलं आहे शास्त्राला. पण शास्त्र आपलं कधीच अकल्याण करणार नाही. शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीनं आपण आचरण केलं तर आपलं नक्कीच कल्याण होईल. म्हणून ब्रह्मेसी मेळवी, तव हे कोणे न सांडावी, अगात तुवाही ऐसीची भजावी विशेषेसी. आता ते म्हणतात ही जी श्रुतीमुळे आहे ना, काय होतं ह्या शास्त्रग्रंथांमुळे, श्रुतीमुळे, म्हणून ब्रह्मेसी मिळवी, ब्रह्मप्राप्ती होते. मग असे आपण पाहिलं ना की त्याच्यातून काय मिळणार आहे? खरोखर आत्मानंदाचा अनुभव मिळणार आहे, ब्रह्मानंदाचा अनुभव मिळणार आहे. आणि असं आचरण केलं की मग इतक्या वेळा आपण ऐकलेलंच आहे की हे जे काही मोक्ष आहे, मुक्ती आहे, जन्ममृत्यूचं चक्र वगैरे वगैरे आहे, या सगळ्याचा अनुभव आपल्याला घेता येईल एक आपण जर शास्त्राचं ऐकलं तर या श्रुती माऊली आपल्याला जे काही देणार आहे, आपल्या हिताचं सांगणार आहे, तसं आपण आचरण केलं तर आपल्याला ब्रह्मप्राप्ती होईल. आणि मग ह्या जीवाला ब्रह्मप्राप्ती झाली, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, तर मग काय होईल? अगातुबाई ऐसीची भजावी विशेषची, काही आपल्याला वेगळं काहीच करावं लागणार नाही. अर्जुना, तू देखील काय कर, अशी श्रद्धा ठेव आणि श्रुती म्हणजे शास्त्र काय सांगतायत त्याप्रमाणे आचरण कर. तुलाही ऐसीची भजावी विशेषसी, तू सुद्धा शास्त्र काय सांगताय याप्रमाणे कर. विशेषत्वाने श्रुतींची भक्ती कर. श्रुतींमध्ये जे सांगितलेलं आहे ते ऐक. आपल्याला श्रुती कळतं, शास्त्र, श्रुती, वेद, सगळ्या गोष्टी एकच आहे. तर या श्रुती माऊलींनी जे सांगितलं आहे
त्याप्रमाणे आचरण कर, त्याने तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. आणि याच्यात थोडं वगैरे असं नाही, सगळ्याच्या सगळं काय शास्त्र सांगतायत त्याप्रमाणे शास्त्राला मानावं, विशेषत्वानं या शास्त्राचा आधार घेऊन आपण आचरण करावं. जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्य शास्त्रे सार्थे, जन्मला असी बळार्थे धर्माचे. अर्जुनाला त्याची जागा दाखवली, तू किती मोठा आहेस, तू कशासाठी जन्म घेतला आहेस, तू अवतार घेतला आहेस, तो कशासाठी आहे, हे सगळं या ओवीमध्ये माऊली सांगतायत. जे आजी अर्जुना तू येथे, अर्जुना तू इथे आज या मृत्यू लोकामध्ये जो आहेस ना, करावया सत्यशास्त्रे सारथे, या मृत्यू लोकात तू जो आला आहेस ते धर्माचं आचरण कसं करावं ते सांगायला आला आहेस. ही जी धर्माच्या आचरणाने तुला मिळणारी जी शक्ती आहे तीच प्रमाणभूत आहे. शास्त्र सांगताय, त्या शास्त्राप्रमाणे तू आचरण करून दाखवलं आहेस, हेच तुला करून दाखवण्यासाठी इथे अवतार घ्यावा लागलेला आहे. जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सारथे, शास्त्राच्या अर्थाप्रमाणे आचरण करून शास्त्राचं सार्थक केलं आहेस, त्याप्रमाणे आचरण तू केलेलं आहेस, शास्त्राला प्रमाणभूत मानलेलं आहेस, हे सिद्ध करण्यासाठी तर तू अवतार घेतला आहेस की शास्त्राप्रमाणे आचरण केलं तर आपलं कल्याण होतं, हे सिद्ध करून दाखवण्यासाठीच तू अवतार घेतलेला आहेस, असं माऊली अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. तू जन्माला का आलेला आहेस तर शास्त्राप्रमाणेच तुला आचरण करायचं आहे, आणि ते आचरण करणंच कसं योग्य आहे हे दाखवण्यासाठी तू पृथ्वीवरती या मृत्यू लोकामध्ये आलेला आहेस. पुढल्या आवडीमध्ये आणखीन अर्जुनाला त्याच्या कर्तव्याबरोबर तुला कशासाठी भगवंतानी इथे आणलं आहे ते पण दाखवलं आहे. आणि धर्मानुज हे ऐसे वोघेचे आले आपैसे, म्हणून अनारिसे करू नये. आता म्हणलं तू तर काय धर्माचा अनुज, धर्मराजाचा धाकटा भाऊ आहेस. खरंच आहे ना, जन्माला आला तो पण धर्मराजाचा भाऊ म्हणूनच आलेला आहे, धर्माचं आचरण करण्यासाठी पण आलेला आहे आणि धर्माचा अनुज म्हणून पण आलेला आहे. माऊलीने त्यातल्या त्यात लगेच या ठिकाणी नावावरती कोटी केली आहे आणि सांगितलं आहे की धर्मराज युधिष्ठिराचा पण भाऊ म्हणून तू आला आहेस आणि धर्माचं आचरण करून दाखवण्यासाठी पण तू ह्या मृत्यू लोकामध्ये आलेला आहेस. मग आता दोन्ही कारणांनी तू आला आहेस. जसं मोठ्या भावाने धाकट्या भावाचं ऐकायचं, त्यासाठी पण तू आलेला आहेस. धर्मकार्याचं आहे तुझं हे, धर्मराज युधिष्ठिराचं सांगितलं आहे त्याप्रमाणे आचरण करणं हे पण तुझं कर्तव्य आहे, आणि धर्माने शास्त्राने सांगितलेल्याचं तू आचरण करतो आहेस, यासाठी पण तुझा हा जन्म आहे. त्यामुळे तुला आता थोडक्यात काय, तुला युद्ध करण्याशिवाय पर्यायच नाही आहे. तू जर किती काही म्हटलं असतं, क्षात्र धर्माला अनुसरण, धर्माला युधिष्ठिर पण युद्धाला तयार झालेलेच आहेत की, आणि त्याचा तू अनुज आहेस. त्यामुळे धर्माने सांगितल्यामुळे, धर्माला युधिष्ठिराने सांगितल्यामुळे, तू त्याचा धाकटा भाऊ असल्यामुळे तुला युद्ध करण्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे तुला आता हे धर्मानुज हे नाव जर तुला स्वतःचं साध्य करून दाखवायचं असेल, त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल, तर तुला धर्माविरुद्ध वागून चालणार नाही, शास्त्राविरुद्ध वागून चालणार नाही. हा खरा या ओवीतला मार्मिक भाग आहे. माऊलींना हे सांगायचं की तुला धर्माप्रमाणे वागावं लागेल. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे ते लोकी वाळावेगा. आता कार्य आणि अकार्य, आपलं कर्तव्य काय आणि आपलं अकर्तव्य काय, की आपण काय करावं आणि काय करू नये, हे शास्त्रेची करावी पारखी, हे सगळं शास्त्रांनी ठरवावं, शास्त्रांनी पारख करावी. शास्त्राच्या आधाराने आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण काय करायचं आणि काय करायचं ते ठरवावं. बरं, शास्त्राने जे करू नये सांगितलेलं आहे ते करू नये, आणि जे करावं म्हणजे कर्तव्य सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे वागावं. आता कर्तव्य आणि अकर्तव्य कोणतं? अकृत्य कुडे ते लोकी वाळावेगा, जे की अकर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे, अहिताचं सांगितलेलं आहे, करू नये असं सांगितलेलं आहे, ते ताबडतोब विचार करून बाजूला करावं. वाळावेगा म्हणजे टाकून द्यावं, जे अनिष्ट आहे, जे करू नये असं सांगितलेलं आहे, जे अकर्तव्य आहे त्याचा लगेच त्याग करावा. जे कर्तव्य करायला सांगितलेलं आहे ते करावं, करू नये सांगितलेलं आहे त्याचा लगेच त्याग करावा. मग कृत्यपणे खरे निघे ते तुवा आपलेनी अंगे, आचरवनी आदरे चांगे सारावेगा. पुढे म्हणतात कृत्यपणे खरे निघे, जे की आपलं कृत्य म्हणजे कर्तव्य आहे, जे करायलाच हवं आहे ते
कसं करावं? आपुलेनी अंगे आपलं आपण करावं, श्रद्धापूर्वक करावं, अत्यंत आदराने करावं. आचरणी आदरे चांगे, चांगे म्हणजे आदरपूर्वक, आदरपूर्वक श्रद्धापूर्वक करावं. काया वाचा मनाने आचरून अगदी चांगल्या रीतीनं पार पाडावं. मग अकृत्यपणे खरे निघे. जे अकृत्य आहे ते लगेच त्याग करावा. जे कृत्य आहे, कर्तव्य आहे, ते मात्र अत्यंत श्रद्धेने, आदराने, काया वाचा मनापासून आचरावं. चांगल्या रीतीनं ते पार पाडावं. जे विश्वप्रामाण्याची मुदी, आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होती. आता विश्वप्रामाण्य म्हटलं म्हणजे सगळं विश्व, अखिल विश्व, काय तर अखिल विश्व प्रमाण मानावं. हां, म्हणजे आता अखिल विश्व प्रमाण मानावं ह्याचा जो काही मुदी म्हणजे शिक्का आहे, या संबंधीचा शिक्का जो आहे तो तुझ्या हातात आहे. अर्जुनावर फार मोठी जबाबदारी आहे. तुझी बुद्धी शुद्ध आहे, तू जे करशील आणि ज्या कृत्यावर तू जो चांगलेपणाचा शिक्का मारशील ते कृत्य चांगलं म्हणून ठरेल ना, म्हणजे विश्व प्रमाण मानेल ना, जग त्याला प्रमाण मानेल ना. अर्जुनाने एखादं गोष्ट केली, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की ते सगळ्या विश्वाच्या लोकांना ते बरोबर मानलं जाईल ना, की अर्जुनाने असं केलं म्हणून करायलाच पाहिजे. त्यामुळे चांगलेपणाचा शिक्का एखाद्या कामावर जर बसायचा असेल तर अर्जुना तुझा शिक्का बसायला हवा त्याच्यावर. शिक्क्याला फार महत्त्व असतं. सही शिक्का असला की ते प्रमाण. मग हे विश्वप्रामाण्य जे आहे, सगळ्या जगाला जर विश्वासार्ह वाटायला हवं असेल, सगळ्या जगाने जर प्रमाण मानायला हवं असेल तर या संबंधीचा जो काही शिक्का सही आहे ती तुझी असायला हवी. कारण तुझी बुद्धी शुद्ध आहे. तू जे करणार आहेस अर्जुना त्याच्यावर चांगलेपणाचा शिक्का लागणार आहे आणि मग सगळं विश्वातली सगळी मंडळी त्याप्रमाणे ते कृत्य बरोबर आहे असं मानणार आहे. त्यामुळे सुबुद्धी असणाऱ्या, कर्तव्य करणाऱ्या अर्जुनाला ते सांगतात की तू धर्मप्रवृत्त आहेस, तू बुद्धिमान आहेस, तू शास्त्राला धरून वागणार आहेस. त्यामुळे काय कर? अधर्म टाळ, अकर्तव्य टाळ आणि खऱ्या अर्थाने त्रिकालिक, पूर्वी पण, भविष्यात पण आणि आत्ता पण, तीनही काळामध्ये जे सत्य आहे. सुरुवातीला आपण काही उदाहरणं घेतली की व्यावहारिक जगामध्ये पूर्वी जी गोष्ट होती ती बदलावी लागते, असं इथे नाही चालणार. अर्जुन ज्या शास्त्राचा अभ्यास करणार आहे आणि जे काही कर्तव्य करणार आहे ते त्रिकाला बाधित आहे. पूर्वी पण तसंच होतं, भविष्यात पण तसंच असणार आहे, आत्ता पण तसंच असणार आहे. असं सत्यच असणारी गोष्ट अर्जुना तुला करायची आहे. त्याचा शिक्का तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. तू केलंस की ते बरोबर असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे खरं आहे, राजा धर्माचा धारक असतो ना. राजाने एखादी गोष्ट केली की तो कसं प्रजरी करायचं असतं. तो क्षत्रिय राजा आहेस, धर्मस्थापना करणार आहेस, तूच योग्य आहेस. त्यामुळे अर्जुना विश्वानी प्रमाण मानण्यासाठी तू सत्याच्या पद्धतीनं ते आचरण कर. एवं आसुर वर्गू आघवा, सांगोनी तेथीचा निघावा, तोही देवे पांडवा निरूपिला. आता तुम्हा आम्हाला माऊली शेवटच्या ओव्यांमध्ये सांगणार आहेत की काय करायचं. हे झालं अर्जुनाला सगळं सांगून. श्रोत्यांना सांगतात, श्रोते हो, आता ही जी काही आसुर वर्गू आघवा, आत्तापर्यंत आसुरी संपत्तीची जी कारणं सांगितली, तिची सगळी लक्षणं सांगितली, अगदी विस्तारपूर्वक सांगितली. ते आपण पाहिलं की खरं दैवी गुणांना काही फार श्लोक लागले नाही, आसुरी गुण सांगायला मात्र खूप लागलं. तर ही सगळी लक्षणं आपली विस्तारानं सांगितलेली आहेत. ती सगळी लक्षात घ्यायचं आणि त्या आसुरी दोषांपासून आपण बाहेर पडायचं. सांगून तेथुसा निघावा, तोही देवे पांडवा निरूपिला, तेही सगळं अर्जुनाला सांगितलं आहे. भगवंतानी स्पष्टपणाने हे सगळं अर्जुनाला सांगितलं आहे, चांगलं काय वाईट काय. आणि म्हणून त्या अर्जुनाच्या शिक्क्याला फार महत्त्व आहे ना. त्या अर्जुनाला चांगलं काय वाईट काय सांगितलं आहे. आसुरी संपत्तीची सगळी कारणं, सगळी लक्षणं विस्तारानं सांगितलेली आहेत. आता या सगळ्या आसुरी संपत्तीतून बाहेर पडायचं, तोही सगळा विषय भगवंतानी अर्जुनाला सांगितला आहे. यावरी तो पांडूचा कुमरू सद्भावो जीवीचा, पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. यावरी म्हणजे याच्यानंतर आता हे सगळं झालं, काय करायचं काय करू नये, शास्त्रसंमत करावं वगैरे वगैरे. आणि हे सगळं आता याच्यानंतर हा जो पांडूचा म्हणजे पंडुपुत्र आहे, पंडूचा मुलगा अर्जुन आहे, त्याला ते सांगतायत की त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये
एक प्रश्न भगवंताला विचारला जाणार आहे. म्हणजे खरं तर पुढल्या अध्यायाची तयारी म्हणून ह्या ओबीमध्ये नुसताच उल्लेख केला आहे की यावरी हे जेव्हा सांगितलं की तिन्ही काळामध्ये तू जो काही निर्णय घेशील, तुला सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे शास्त्राला धरून तू निर्णय घेणार आहेस आणि तो निर्णय घेशील तो ह्या विश्वसंमत असणार आहे. विश्वाला पण प्रमाण मानलं जाणार आहे. सगळे लोक तिन्ही काळामध्ये ते मान्य करणार आहेत, असा निर्णय तुला घ्यायचा आहे, असं सगळं अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या अर्जुनाच्या मनामध्ये स्वाभाविकच पुढला प्रश्न आहे की अरे हे सगळं शास्त्रसंमत म्हणत आहेत, तर शास्त्रसंमत असणारे जे आहेत याच्यामधून श्रद्धेला किती महत्त्व आहे, आणि मग श्रद्धेचे 3 प्रकार कोणते ते पुढले श्रद्धात्रय विभाग या 17व्या अध्यायामध्ये तो विषय येणार आहे. पण इथल्या 470व्या ओवीमध्ये माऊलीने त्याचा थोडासा उल्लेख केला आहे. ते म्हणतात यानंतर हा पंडू राजाचा मुलगा म्हणजे अर्जुन अंतःकरणामध्ये एक त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो प्रश्न तो भगवंताला विचारणार आहे. पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. आणि तुम्ही पण तो काय विचारणार आहे ते अगदी कान देऊन ऐका. श्रोत्यांना पण ते सांगितलं सावध चित्तानं अर्जुन काही प्रश्न भगवंताला विचारणार आहे ह्या चर्चेनंतर, की मला जो शास्त्रसंमत निर्णय घ्यायला तू सांगितला आहेस त्यासंबंधी अर्जुनाच्या मनामध्ये काय प्रश्न आला आहे तो आता अर्जुन विचारणार आहे भगवंताला. तो श्रोते हो तुम्ही पण कान देऊन ऐका असं सांगितलं. आता हे सगळं जे की घडलं आहे हे आणखीन एक जण आणखीन एकाला सांगतो आहे हे आपल्याला माहितीच आहे. जसं भगवंत अर्जुनाला सांगतो आहे तसं तिकडे संजय पण धृतराष्ट्राला सांगतो आहे. त्याचाही उल्लेख पुढल्या 2 ओव्यांमध्ये माऊली करतायत. संजय व्यासाची या निरोपा, तो वेळू फेडीला तया नृपा, तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. आता इथे त्यांनी वेळू फेडीला म्हटलं आहे. आता याचा अर्थ वेळ सगळा सत्कारणी गेला बरं का. वेळ वाया गेला असेल, वेळ घालवला शब्द आपण वापरला ना की घालवला म्हणजे वाया गेला असं वाटतं, तर तसं नाही आहे. खरं तर जसं अर्जुनाला भगवंत सांगतो आहे ते सगळं ऐकायला छानपैकी मिळत आहे, तसंच सगळं संजयाला पण दिव्यदृष्टीने मिळाल्यामुळे सगळं काय चाललेलं आहे युद्धभूमीवर, काय दोघांचा संवाद होतो आहे तो सगळ्या संजयाला सुद्धा कळतो आहे. त्या संजय व्यासाची या निरोपा म्हणजे व्यासांच्या आज्ञेमुळे संजयाने हा सगळ्या कुरुक्षेत्रामध्ये घडत असणाऱ्या गोष्टी त्या नृपाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगितल्या. आणि धृतराष्ट्राचा वेळू फेडीला म्हणजे जणू काही त्याचा वेळ सत्कारणी लागला. फेडीला शब्द वापरला आहे, सगळीकडे वेळ त्याचा वेळ यामध्ये गेला. आता गेला म्हणजे त्याच्या दृष्टीने कौरवांचं काही चुकतच नव्हतं, त्यामुळे ते युद्ध थांबावं यासाठी धृतराष्ट्राने काहीच केलं नाही. आणि म्हणून संजय सांगतोय हे काहीतरी नीटपणानं लक्षात घेतलं नाही आणि त्याच्यातून काही युद्ध थांबण्यासाठी प्रयत्न किंवा खरोखरच आपल्या मुलांना जाणीव करून द्यायला पाहिजे होते की जे काही नियमाने आहे कायद्याने आहे ते अर्ध राज्य तुम्ही पांडवांना द्या, असं काही धृतराष्ट्राने केलं नाही, राजा असूनही केलं नाही. आणि म्हणून सांगितलं तो वेळू फेडीला तया नृपा. हा व्यासाने जे की संजयाला आज्ञा केली होती त्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरच्या सगळ्या गोष्टी यांनी त्या वेळेला लगेचच या धृतराष्ट्राला सांगितलं. धृतराष्ट्राने तो काय ते सगळं ऐकण्यात घालवलं. असं मीही माऊली सांगतात तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. माझं पण काय झालं तर माऊली म्हणतात की मी सुद्धा सद्गुरू माझे निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं भगवंत काय अर्जुनाला सांगतो आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं. माझ्यावर किती कृपा तर निवृत्तीनाथाने मला जे सांगितलं ते सगळं म्हणजे खरं जसा संजय त्या धृतराष्ट्राला सांगतो आहे तसं सगळं भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं ते निवृत्तीनाथाने माऊली म्हणतात मला सांगितलं आणि ते मी तुम्हाला सांगतो आहे. माझं काहीच नाही याच्यामध्ये, संजयाचं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. जे घडतं आहे तसं संजय धृतराष्ट्राला सांगत होता तसंच जणू काही माझं आहे असं माऊली स्वतःकडे इतकं कमीपणा घेत आहेत. आणि माऊली सांगत आहेत की माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला जे काही सांगितलं जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, व्यासांच्या कृपेमुळे संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं, तसं सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे मला जे काही त्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला सगळं सांगतोय. ती गीता मी तुम्हाला सांगितली त्याचं ते सगळं मी तुम्हाला तैसा मी ही निवृत्तीच्या कृपेने हे सगळं तुम्हाला सांगतोय. तिचा अर्थ
तुम्हाला पुढे पण सांगणार आहे. पुढे आपल्याला श्रोत्यांना खूप मोठं केलं आहे. श्रोत्याला किती मोठं करावं, तर ते म्हणतात की तुमची कृपादृष्टी आहे म्हणूनच तुम्ही संत माझी याकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तर तुम्ही श्रोतेसुद्धा सगळे संत आहात. माऊली म्हणतायत निवृत्तीनाथाने सांगितलेलं मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही तर काय सगळे खरं संतच आहात. तुम्हाला काय माझ्याकडून तुम्ही ऐकून घेताय हेच खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही संत श्रोते आहात. तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करताय. कृपादृष्टी आहे तुमची माझ्यावर. नेहमी अगदी सुरुवातीलाच माऊलींनी आपल्याकडे कसं लहानपण घेतलेलं अनेक ठिकाणी वक्तव्य केलं आहे की अगदी वडिलांचे ताटी रिघे लहान मूल जसं आपल्या बापाला भरवतं तसं म्हणे माझं आहे की तुम्ही संत श्रोते आहात. आणि तरी देखील मी काय करतो आहे तर मी जे काही सांगतो आहे हे सगळं तुम्ही इतक्या प्रेमानं ऐकता आहात की माझ्याकडे तुम्ही कृपेची दृष्टी टाकतायत. दिठीचा कराल बहुडा तुमच्या कृपादृष्टीचा माझ्यावर वर्षाव करताय आणि मग काय होतं तुम्ही मला खूप मोठं करताय. माऊली म्हणतायत की तुम्ही श्रोते मंडळीच मला मोठे करतायत. जसं दासबोधामध्ये श्रोत्यांचं स्तवन करताना समर्थांनी छान उपमा दिली होती. व्याघ्रशिव भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिल्ली निशंकता यापुढे खेळते तैसा तव संतांचा मी अंकित. तुम्ही श्रोते संत आहात. मी तुमच्या संग असं त्यांना कसं त्या वाघसिंहाच्या पिल्लांना त्या वाघसिंहाची कुठे भीती वाटते. छानपैकी अंगाखांद्यावर खेळतात की तसं म्हणे माझं आहे. मला अजिबात तुमची भीती वाटत नाही. तुम्ही इतका कृपेचा वर्षाव माझ्यावर करताय, इतकं माझ्यावर प्रेम करताय, मी जे सांगेन ते इतकं छान ऐकताय. तर असं सगळं असल्यामुळे तुम्हाला मी जे सांगतोय तितकं प्रेमाने तुम्ही ऐकताय आणि तुम्ही मला मोठा करताय. तरी तुम्हा माने एवढा मी तुम्हाला मान्य होईल असा मी मला तुम्ही मोठा करताय. म्हणजे माझं सांगणं तुम्ही पटवून घेताय. खरं म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच आहे पण तरी देखील तुम्ही मोठ्या प्रेमानं माझं सगळं ऐकताय. म्हणून ही निज अवधान. मग तुम्ही काय करा तर तुमचं सगळं अवधान मी लक्ष माझ्याकडे द्या. मज बोळगे पसायदान म्हणजे मला जे काही प्रसाद मिळाले पसायदान म्हणजे प्रसाद मिळणार आहे. माऊली म्हणत आहेत की तुम्ही माझ्या सेवेचं जे काही बक्षीस मला देणार आहात ते बक्षीस काय आहे तर ते आपलं अवधान मला द्या. हेच मला हवं आहे. तोच माझ्यावरचा कृपाप्रसाद आहे. मी काय सांगतोय तिकडे तुम्ही माझं लक्ष द्या. तो कृपाप्रसाद मला मिळू दे. त्या कृपाप्रसादाचं दान मला द्या आणि मी तो आणखीन जो गीतार्थ पुढे मला सांगायचा आहे तो सांगायला मी खऱ्या अर्थानं दिजीजी समर्थ होईल. म्हणजे तुम्ही जसं अवधान दिलं त्या अवधानाचा कृपाप्रसाद मला दिलात तर मी तुम्हाला गीता चांगली सांगायला तयार होईल, समर्थ होईल. असं स्वतःकडे कमी पण शेवटच्या 2 ओव्यांमध्ये घेतलं. श्रोत्यांना मोठं केलं. निवृत्तीनाथ काय सांगतायत ते मी तुम्हाला सांगणार आहे. माझं त्याच्यात काही नाही. हा नेहमीप्रमाणे आपल्याकडे लहानपण घेऊन आपल्याला सांगितलं. आणि आता जो काही अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे त्याची एक चुणूक दाखवली की काही हे सगळं जे वाचलं की शास्त्राने सांगितलेलं ऐकलं पाहिजे, सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे, मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. ते ऐकणं आपल्या कल्याणाचं असतं. असं सगळं सांगितल्यामुळे अर्जुनाच्या मनात काय प्रश्न आला आहे त्या प्रश्नाकडे आता तुम्हाला उत्सुकता लागेल. त्या प्रश्नाचा विचार आपण पुढल्या अध्यायात करणार आहोत. नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी नवीन आपल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. अर्जुनाचा प्रश्न काय तो कळेल आपल्याला आणि त्याप्रमाणे 3 प्रकारच्या श्रद्धा कोणत्या असतात, आपली आपली श्रद्धा नेमकी कुठे आहे आणि त्याच्यात बदल काय व्हायला हवा, कुठे आपण कमी पडतो, हे पण सगळं आपल्याला या सत्वरजतम याचे श्रद्धेचे 3 प्रकार भगवंत आपल्याला सांगणार आहेत. त्याच्यावर आपल्याला कळेल आपल्या अंतःकरणामधली भगवंताबद्दलची, सद्ग्रंथांबद्दलची, सत्शास्त्राबद्दलची जी काही भाव आहे, जी काही भक्ती आहे ते अधिक वृद्धिंगत होईल आणि आपण शास्त्रसंमत काय आहे त्याप्रमाणे आपलं आचरण होण्याकडे अधिक लक्ष देऊ. अशा खरा म्हणजे त्यामागचा सगळा हेतू आहे. पुढल्या सोमवारी नवीन अध्यायाला आपण प्रारंभ करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.